सरपंच 70 सदस्यांसाठी ग्रामीण आखाडा तापणार। जिल्ह्यातील 67 ग्रामपंचायतींमध्ये रंगणार निवडणूक। 28 एप्रिलला मतदान तर 29 रोजी मतमोजणी। नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच व सदस्यांच्या रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून एकूण 67 ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत। त्यामुळे आता भर उन्हाळ्यात पुन्हा एकदा ग्रामीण राजकारणाचा आखाडा तापणार असल्याचे चित्र दिसून येत आहे। दिनांक 28 एप्रिल रोजी मतदान तर 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। जिल्ह्यात सुमारे 67 ग्रामपंचायतींमध्ये 10 सरपंच व 70 सदस्यांच्या जागा रिक्त असल्याने या निवडणुकांकडे लक्ष लागले आहे। निवडणूक कार्यक्रमानुसार 30 मार्च पासून प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। या निवडणुकीसाठी 9 ते 13 एप्रिल दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत। 15 एप्रिल रोजी 11 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी होईल, तर 17 एप्रिल दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे। त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल। 67 ग्रामपंचायतींमध्ये 10 सरपंच व 70 सदस्य पदांसाठी प्रत्यक्ष मतदान 28 एप्रिल रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत पार पडणार आहे। त्यानंतर 29 एप्रिल रोजी मतमोजणी संबंधित केंद्रावर होऊन निकाल जाहीर केले जाणार आहेत। त्याच दिवशी जाहीर केले जाणार आहेत। ही संपूर्ण प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार असून प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे। या पोटनिवडणुकांमुळे स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण कापण्याचे चिन्ह दिसत आहेत। अनेक ठिकाणी सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने प्रतिष्ठेची लढती रंगण्याची शक्यता आहे। गावगाड्यांची सत्ता समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे। निवडणुका पारदर्शक, निष्पक्ष आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू केल्या आहेत। मतदान केंद्राची तयारी, कर्मचारी नियोजन आणि सुरक्षा व्यवस्था यावर भर दिला जात आहे, असे प्रशासनाने सांगितले। अशा झाल्या सरपंचांच्या जागा रिक्त। जिल्ह्यातील 10 सरपंचांच्या जागा रिक्त झाल्यात। यामध्ये गेल्या 2 वर्षात विविध कारणांनी तब्बल 5 सरपंचांना अपात्र ठरविण्यात आले, तर 3 सरपंचांचे निधन झाले। शिवाय 2 सरपंचांनी राजीनामा दिल्याने एकूण 10 ठिकाणी नव्याने लोकनियुक्त सरपंचांची निवड होणार आहे। तालुका निहाय ग्रामपंचायतींमधील रिक्त जागा: अक्कलकुवा 11 ग्रामपंचायती, 3 सरपंच 9 सदस्य। अक्राणी 2 ग्रामपंचायती, 2 सरपंच 7 सदस्य। तळोदा 7 ग्रामपंचायती 8 सदस्य। शहादा 15 ग्रामपंचायती, 1 सरपंच 20 सदस्य। नंदुरबार 7 ग्रामपंचायती, 1 सरपंच 8 सदस्य। नवापूर 18 ग्रामपंचायती, 3 सरपंच 18 सदस्य। या ग्रामपंचायतींमध्ये गाव कारभारासाठी लढत। नंदुरबार जिल्ह्यातील 10 सरपंच पदांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे। त्यात अक्कलकुवा तालुक्यातील वाण्याविहीर, कोराई, बिजरी गव्हाण, अक्राणी तालुक्यातील डोमखेडी, शहादा तालुक्यातील सोनबुद्रुक, बिलाडी तालुका नंदुरबार तालुक्यातील सातपूर, तर नवापूर तालुक्यातील खांडबारा, बिलाडा, खाटगाव या 10 गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच पदासाठी थेट लढत होणार आहे। तापी परिसर न्यूज चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।